नमस्कारः। हरि ओम। सर्वे प्राप्तवन्तः वा? माझा आवाज येतोय का सगळ्यांना? माझा आवाज येतोय का सगळ्यांना? सगळ्यांना माझा आवाज येतोय का? होय. बर, आपण ध्येय मंत्र म्हणूया. सगळ्यांनी म्यूट करा आवाज. पठामि संस्कृतं नित्यं, वदामि संस्कृतं सदा, ध्यायामि संस्कृतं सम्यक्, वन्दे संस्कृतमातरम्। साराय नैजं सर्वं ददाम्यहम्, संस्कृतस्य सदा भक्तो वन्दे संस्कृतमातरम्। संस्कृतस्य कृते जीवन्, संस्कृतस्य कृते यजन्, आत्मानमाहुतं मन्ये वन्दे संस्कृतमातरम्, वन्दे संस्कृतमातरम्। मागच्या शुक्रवारी काही टेक्निकल इश्यू झाले होते, तर आपली कथा राहून गेली होती. आज आपण ती कथा घेतो आहे. स्क्रीन शेअर करते सगळ्यांना. नमो नमः. नमो नमः. सगळ्यांना स्क्रीन दिसते का? हो. बर, चल कथेला सुरुवात करूया आपण. पंचतंत्र कथेतील ही 11वी कथा. मूर्खम उद्दिश्य उपदेशः. मूर्खम उद्दिश्य उपदेशः. कश्चन पर्वतः आसीत्. उच्चारण बघूया आधी. कश्चन पर्वतः आसीत्, तत्र बहवः वानराः वसन्ति स्म. कदाचित् हेमन्तसमयः सम्प्राप्तः. सर्वत्र वातावरणे अत्यन्तं शैत्यम् आसीत्. हिमपातः अपि भवति स्म. एतादृशं दुस्सहं शैत्यं सोढुम् अशक्ताः वानराः कम्पन्ते स्म. एकदा कश्चित् वानरः कुतश्चित् कानिचित् गुञ्जाफलानि आनीतवान्. तानि गुञ्जाफलानि अग्निकणसदृशानि आसन्. अतः वानराः चिन्तितवन्तः, एतान् अग्निकणान् मध्ये स्थापयित्वा परितः शुष्काणि पर्णानि स्थापयित्वा उत्कारं कुर्मः चेत् अग्निः उत्पद्यते. तेन वयं शैत्यपीडां दूरीकर्तुं शक्नुमः इति. एवं चिन्तयित्वा ते गुञ्जाफलानि मध्ये स्थापयित्वा परितः पर्णानि स्थापितवन्तः. उत्कारं कर्तुम् आरब्धवन्तः, परन्तु महता प्रयत्नेन अपि अग्निः न उत्पन्नः. सूचिमुखः नाम पक्षी एतत् सर्वं पश्यन् आसीत्. वानराणां वृथा प्रयासं दृष्ट्वा सः उक्तवान्, भोः मूर्खाः, एते अग्निकणाः न, अपितु एतानि गुञ्जाफलानि. भवन्तः किमर्थं व्यर्थश्रमम् अनुभवन्ति? कुत्रापि
गुहायां निर्वातप्रदेशः अस्ति वा इति अन्विष्यन्तु तत्र गत्वा तिष्ठन्तु इति. इथपर्यंत उच्चारणामध्ये कोणाला काही समस्या आहे का? तेषु एकः वृद्धः वानरः आसीत्. हा, कोणी काही बोलतंय का? तेषु एकः वृद्धः वानरः आसीत्. सः सूचिमुखम् उक्तवान्, अरे मूर्ख, किं करणीयं किं न करणीयम् इति वयं सम्यक् जानीमः. भवतः उपदेशः न अपेक्षितः. मौनेन इतः गच्छतु इति. परन्तु सूचिमुखः तस्य वाक्यम् अनादृत्य पुनः किमर्थं वृथाश्रमम् अनुभवन्ति भवन्तः इति वक्तुम् आरब्धवान्. सूचिमुखस्य उपदेशेन कुपितः कश्चन वानरः तं पक्षयोः गृहीत्वा शिलातले घट्टितवान्. तेन घट्टनेन सूचिमुखः मृतः. अतः मूर्खम् उद्दिश्य उपदेशः अस्माकं विनाशाय एव भवति. कथेत का समस्या असेल तर विचारू शकता. माझा आवाज येतोय ना सगळ्यांना? हरिओम. हो, येतो येतो येतो. कुणाला काही समस्या आहे का? नाही. नाही नाही. नाही ना? आपण मग आता अर्थाकडे वळूया. आता बघा, कथेचं शीर्षक आहे मूर्खम उद्दिश्य उपदेशः, म्हणजे मूर्खाला उद्देश करून केलेला उपदेश. आता या अर्थाची स्टोरी म्हणजे कथा आपण या आधी पण बघितली आहे की मूर्खाला कधीही उपदेश करू नये. कोणती कथा होती ती, कोणी सांगू शकेल का? या आधी आपली एक कथा झाली आहे पंचतंत्र कथेतील. त्या कथेमध्ये सुद्धा निबिड वृक्षावर निबिड केलेलं तो. हा, काय होतं कथेचं नाव? व्यर्थ मूर्खोपदेश. हा, तशाच अर्थाची ही पण कथा आता तुम्हाला परत ऐकायला मिळणार आहे. कथा वेगळी आहे पण अर्थ तोच आहे की मूर्खाला उपदेश करणे नेहमी व्यर्थच असते. मूर्खाला उपदेश करणे म्हणजे स्वतःची हानी करणे होय, हो ना? याच अर्थाची ही सुद्धा कथा आपल्याला आज ऐकायला मिळणार आहे. कथा दुसरी आहे पण चला नवीन एक कथा परत त्यामध्ये कथेत नवीन एका पण त्याच अर्थाची. चला, कश्चन पर्वतः आसीत्. कोणता तरी पर्वत, आसीत म्हणजे होता, है ना? अस्ति या क्रियापदाचं आसीत हे भूतकाळी रूप आहे. कश्चन पर्वतः आसीत म्हणजे कोणता तरी पर्वत होता, कोणी एक पर्वत था. तत्र बहवः वानराः वसन्ति स्म. तिथे बहवः वानराः म्हणजे खूप सारे, भरपूर माकडं वसन्ति स्म राहत होते. वहां पर ढेर सारे बंदर रहते. कदाचित हेमंत समयः संप्राप्तः. कदाचित हेमंत समयः संप्राप्तः म्हणजे थंडीची वेळ प्राप्त झाली, थंडीची वेळ आली म्हणजे हिवाळा आला. कदाचित हेमंत समयः संप्राप्तः. बर,
हेमंत समय प्राप्त हुआ माने ठंडी का ऋतु प्राप्त हुआ, ठंडी का समय आया. सर्वत्र वातावरणे अत्यंतम शैत्यम आसीत. सगळीकडे वातावरणामध्ये अतिशय थंडी होती. सब जगह वातावरण में बहुत ज्यादा ठंडी थी. हिमपातः अपि भवति स्म. हिमपातः म्हणजे हिम म्हणजे बर्फ. तर बर्फ सुद्धा पडत होता. बर्फ भी गिर रही थी. एतादृशं दुस्सहं शैत्यं सोढुम् अशक्ताः वानराः कंपन्ते स्म. एतादृशम अशा प्रकारची, दुस्सह म्हणजे सहन करण्यास अतिशय कठीण, अशा प्रकारची सहन करण्यास कठीण अशी थंडी, शैत्य म्हणजे थंडी, सोडून सहन करण्यास अशक्ताः वानराः अशक्त झालेले वानर बंदर कंपन्ते स्म थरथर कापत होते थंडीमुळे. अशा प्रकारची थंडी म्हणजे अशा प्रकारची सहन करण्यास कठीण अशी थंडी सहन करण्यात अशक्त असलेले वानर कपकपीत होत होते म्हणजे थरथर कापत होते. इस प्रकार की सहने दुस्सह माने सहन करने में कठिन ऐसी जो ठंडी है वो सहन करने में वानर अशक्त थे और क्या कर रहे थे, कपकपा रहे थे. इथपर्यंत कळलंय का? हो हो मॅम. एकदा कश्चित वानरः कुतश्चित कानिचित गुंजाफलानि आनीतवान. एकदा एक वेळा काय झालं, कश्चित वानरः कोणीतरी एक बंदर, कोणीतरी एका बंदराने काय केले, कुतश्चित कुठून तरी, कुतश्चित कुठून तरी, कानिचित कानी म्हणजे कितीतरी असे, गुंजाफलानी गुंजाफळ आनीतवान आणले. गुंजाफळ म्हणजे काय, हे गुंजा एका फळाचं नाव आहे. जंगलामध्ये वगैरे आपल्याला सापडतं. लाल रंगाचं असतं, छोटे छोटे फळं असतात ते लाल रंगाचे, आणि त्याला काळ्या रंगाचे किंवा पांढऱ्या रंगाचे असे त्याच्यावरती ठिपके असतात. असं हे गुंजाफळ. आता हल्ली बघायला मिळत नाही, पण आधीच्या काळात बऱ्याचदा मिळायचे. म्हणजे जंगलात रानटी प्रदेशामध्ये वगैरे दिसतात ही फळं. छोटी छोटी असतात, अगदी लाल रंगाची, आणि त्याच्यावरती काळे किंवा पांढरे असे ठिपके असतात. तर काय झालं, एकदा कोणत्या तरी एका बंदराने कुठून तरी काही गुंजाफळं आणली. एक बार एक बंदर ने कहीं से कुछ गुंजाफल लेकर आया. तानी गुंजाफलानी अग्निकण सदृशानी आसन. ती जी गुंजाफळं होती ती अग्निकणासारखी दिसत होती, अग्निकणासारखी होती. म्हणजे जसे अग्नीचे कण दिसतात तशी ही गुंजाफळं दिसत होती. म्हणून म्हटलंय तानी गुंजाफलानी, ती जी गुंजाफळं होती ती कणांसारखी दिसत होती. वो जो गुंजाफल थे वो अग्निकण के माफी सदृश समान दिख रहे थे. अतः वानराः चिंतितवन्तः. म्हणून माकडं विचार करायला लागली. इसलिए बंदर सोचने लगे. एतान अग्निकणांमध्ये स्थापयित्वा, या अग्निकणांना मध्ये स्थापन करून म्हणजे मध्ये ठेवून, परितः शुष्काणी पर्णानी स्थापयित्वा, सभोवताली वाळलेले पर्ण म्हणजे पानं, वाळलेले पान ठेवून, फुत्कारम कुर्मः, आपण काय करू, घालू. त्यांना असं वाटलं की हे अग्निकणांसारखे गुंजाफळ दिसताय, यांना आपण मध्ये ठेवू, हे अग्निकणच आहे असं त्यांनी मानलं. आणि त्यांनी काय केलं, त्या बंदांनी विचार केला की या अग्निकणांना आपण मध्ये ठेवू आणि परितः म्हणजे सभोवताली काय करू, शुष्काणी पर्णानी स्थापयित्वा, म्हणजे वाळलेले पानं ठेवून स्थापन करून, फुत्कारम कुर्मः, फुंकर घालू. चेत अग्नि
अग्नी उत्पद्यते, आणि त्याच्यामुळे काय होईल, अग्नी उत्पन्न होईल, आग आग निर्माण होईल. सोचा एक स्थापन अग्नि कणों को बीच में स्थापन करके, बीच में रख के चारों ओर सूखे पत्ते बिछाकर, सूखे पत्तों को रखकर फुत्कारम कुर्मः, उनको हम क्या करेंगे, फूंक मारेंगे। चेत अग्नि ही उत्पद्यते, उससे क्या हो जाएगा, अग्नि उत्पन्न हो जाएगा, आग निर्माण हो जाएगी, ऐसा उन्होंने सोचा। तेन वयम शैत्य पीडाम दूरी कर्तुम शक्नुमः, त्याने आपण सगळेजण, म्हणजे सगळ्या बंधुरांनी विचार केला म्हणून ते सगळ्यांना घेऊन स्वतःला म्हणतात आहे की तेन वयम, म्हणजे त्या गोष्टीमुळे काय होईल, वयम सर्वे वानरा, म्हणजे आपण सगळे बंद्र शैत्य पीडाम दूरी कर्तुम शक्नुमः, थंडीमुळे होणारी जी पीडा आहे, जो त्रास आहे, तो दूरी कर्तुम शक्नुमः, दूर करू शकू। तेन, उससे क्या होगा कि हम जो बंदर है, जो शैत्य पीड़ा की अनुभूति कर रहे हैं, ठंडी की अनुभूति कर रहे हैं, ठंडी की वजह से होने वाली पीड़ा की जो अनुभूति कर रहे हैं, उसको हम दूर कर सकेंगे। इति, ऐसे। एवं चिंतयित्वा ते गुंजाफलानि मध्ये परितः पर्णानि स्थापितवन्तः। एवं, अशा प्रकारे चिंतयित्वा, चिंतन करून ते वानराः, ते बंद्र गुंजाफलानी मध्ये स्थापयित्वा, गुंजाफळांना मध्ये ठेवून परितः पर्णानी स्थापितवंत, सभोवताली त्यांनी पर्ण म्हणजे पानं झाडांची ठेवली। फुत्कारम कर्तुम आरब्धवंतः, आणि फुंकर घालायला सुरुवात केली। एवं चिंतयित्वा, इस प्रकार से सोचकर ते वानरा क्या किया, गुंजाफलों को बीच में स्थापन करके परितः, चारों ओर से पत्ते रख दिए। फुत्कारम कर्तुम आरब्धवन्तः, फूंक मारा चालू कर दिया जोर जोर से। पर महत्ता प्रयत्नेन अपि अग्निः न उत्पन्नः, परंतु फार प्रयत्न केल्यानंतर देखील अग्नि उत्पन्न झाला नाही। परंतु बहुत प्रयास के बाद में भी अग्नि उत्पन्न नहीं हुई। सूचिमुखः नाम पक्षी एतत् सर्वं पश्यन् आसीत्, सूचिमुख नावाचा एक पक्षी हे सगळं बघत होता। सूचिमुख नाम का पक्षी ये सब देख रहा था। वानराणां वृथा प्रयासं दृष्ट्वा सह उक्तवान, बंदरांचा व्यर्थ प्रयास बघून तो बोलला। तो कोण, तो सूचिमुखः, सह सूचिमुखः पक्षी। वानरों का वृथा प्रयास देखकर वो सूचिमुख बोला, भो मूर्खाः, अरे मूर्खांनो, एते अग्निकणाः न, हे अग्नीचे कण नाही आहेत। एते अग्निकणाः न, हे अग्निकण नाही आहेत। अपितु एतानि गुंजाफलानि, या उलट हे सगळे काय आहे, हे तर गुंजाफळ आहेत। असं कोण बोललं, सूचिमुख नावाचा तो पक्षी। तो बोलला त्या वानरांना, वो सूचिमुख नाम का पक्षी बोला, भो मूर्खाः, अरे मूर्ख बंदरो, एते अग्निकणाः न, ये अग्निकण नहीं है। अपितु एतानि गुंजाफलानि, इससे विपरीत ये सब क्या है, ये गुंजाफल है। भवन्तः किमर्थं व्यर्थ श्रमम अनुभवन्ति, तुम्ही सगळे किमर्थम, कशासाठी, व्यर्थ श्रमम अनुभवन्ति, व्यर्थ श्रम अनुभव करताय, म्हणजे व्यर्थ श्रम कशाला घेताय तुम्ही, कशाला अनुभव करताय। आप सब व्यर्थ श्रम की अनुभूति क्यों कर रहे हैं, व्यर्थ श्रम क्यों कर रहे हैं आप। कुत्रापि गुहायां निर्वात प्रदेशः अस्ति वा इति अन्विष्यन्तु, कुत्रापि कुठेतरी, गुहायां गुफेमध्ये, निर्वात प्रदेश, वात म्हणजे वारा, निर्वात प्रदेश म्हणजे जिथे वारा येत नाही किंवा है ना, जिथनं वारा निघून गेलाय असा प्रदेश, म्हणजे असा प्रदेश जिथे वारा कमी येतो किंवा येत नाही असा, त्याला आपण म्हणतो निर्वात प्रदेश। तर कुत्रापि गुहायां निर्वात प्रदेशः अस्ति वा इति अन्विष्यन्तु, कुठेतरी गुफेमध्ये निर्वात प्रदेश
म्हणजे वायुरहित प्रदेश आहे का याचा शोध घ्यावा किंवा याचा शोध घ्यावा तुम्ही सगळे बंदर. कहीं पर गुफा में निर्वात प्रदेश है क्या, जहाँ पर वायु रहित ऐसा कोई प्रदेश है क्या गुफा में, इसका अन्वेषण करो, मैंने ढूंढो इसको. अन्विष्यन्तु, अन्वेषण करो, ढूंढो. तत्र गत्वा तिष्ठन्तु इति, तिथे जाऊन थांबा असे. वहां पर जाकर रह जाओ ऐसे. इतकं कळलंय का? हो. हो. धन्यवाद. तेषु एकः वृद्धः वानरः आसीत्. आता त्या बंदरांमध्ये एक म्हातारा बंदर पण होता. तेषु एकः वृद्धः वानरः आसीत्. तेषु तेषु वानरेषु, त्या बंदरांमध्ये एकः वृद्धः वानरः आसीत्. एक म्हातारा माकड होता, म्हातारं बंदर होतं. उन बंदरों में तेषु वानरेषु, उन बंदरों में एक वृद्ध वानर, एक बूढ़ा बंदर था. सह सूचिमुखम उक्तवान. सह कह, सह वृद्धः वानरः, तो म्हातारा माकड सूचिमुखम उक्तवान, सूचिमुखाला म्हणाला. वो जो बूढ़ा बंदर था वो सूचिमुख को बोला, अरे मूर्ख, किम करणीयम किम न करणीयम इति वयं सम्यक् जानीमः. भवतः उपदेशः न अपेक्षितः. मौनेन इतः गच्छतु इति. सूचिमुखला तो वृद्ध वानर बोलला. काय बोलला? अरे मूर्ख, किम करणीयम किम न करणीयम, काय करावं काय करू नये, इति वयं सम्यक् जानीमः, हे आम्हाला चांगल्याने माहिती आहे. भवतः उपदेशः न अपेक्षितः, तुझा उपदेश अपेक्षित नाहीये आम्हाला. कळतं आम्हाला काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे. मौनेन इतः गच्छतु, बिलकुल मौन ठेवून इथून जा, अजिबात काही बोलू नको. तर क्या हुआ कि वो जो वृद्ध वानर था वो सूचिमुख को बोला, अरे मूर्ख, क्या करना चाहिए क्या नहीं करना चाहिए, किम करणीयम किम न करणीयम, क्या करना चाहिए क्या नहीं करना चाहिए ये हम अच्छी तरह से जानते हैं. भवतः उपदेशः न अपेक्षितः, तुम्हारे उपदेश की कोई अपेक्षा नहीं है, तुम्हारा उपदेश नहीं चाहिए हमको. मौनेन इतः गच्छतु इति, मौन धारण करके यहाँ से चले जाओ ऐसे. परंतु सूचिमुखः तस्य वाक्यम अनादृत्य पुनः, परंतु काय झालं, सूचिमुखाने त्या वृद्ध वानराचे वाक्य, तस्य वृद्ध वानरस्य वाक्यम अनादृत्य, वाक्य का अनादर करते हुए वाक्याला, परंतु सूचिमुखाने काय केलं, त्या वृद्ध वानराच्या वाक्याचा अनादर करत पुन्हा सुरू केलं. काय सुरू केलं? किमर्थम वृथाश्रमम अनुभवन्ति भवन्तः, कशाला तुम्ही व्यर्थश्रम अनुभव करताय, इत्यादी इति वक्तुम आरब्धवान, असं बोलणं सुरू केलं. परंतु सूचिमुखने क्या किया, तस्य वृद्ध वानरस्य वाक्यम अनादृत्य, उस वृद्ध बंदर के वाक्य का अनादर करते हुए फिर से बोलना चालू किया. फिर से क्या बोला वो, किमर्थम वृथाश्रमम अनुभवन्ति भवन्तः, क्यों आप व्यर्थ श्रम की अनुभूति करते हैं, ऐसा इति वक्तुम आरब्ध, ऐसा बोलना चालू किया. सूचिमुखस्य उपदेशेन कुपितः वानरः, कश्चन वानरः तम पक्षयोः गृहीत्वा शिलातले घट्टितवान्. सूचिमुखाच्या उपदेशाने कुपित म्हणजे क्रोधित झालेला कश्चन वानरः, कोणीतरी एक बंदर माकड, तम सूचिमुखम, त्या सूचिमुखाला, पक्षयोः गृहीत्वा, त्या सूचिमुखाला पक्षयोः गृहीत्वा, त्याचे पंख पकडून, पंखाने असं पकडून, शिलातले घट्टितवान, काय केलं, शिला म्हणजे दगड, त्या दगडावरती त्याला काय केलं, घट्टितवान, त्याला घासलं जोरजोरात, ड्रॅग केलं. घट्टितवान म्हणजे याला तुम्ही घर्षितवान म्हणू शकता, त्याला घासलं असं दाबून जोरजोरात. कशावर घासलं, शिलातले म्हणजे एका दगडावरती.
तेन घट्टनेन शुचिमुख मृत. त्या घर्षणाने काय झालं, त्या घट्टनाने काय झालं, त्याला दाबून घासल्याने काय झालं, शुचिमुख मृत, शुचिमुख मेला. घर्षण केलं, त्याला हलवलं, त्याला जोरजोरामध्ये त्या दगडावरती हलवलं, त्याचे पंख पकडून त्याला घासलं जोरजोरात, आणि अशा या घर्षणाने शुचिमुख मृत, त्या घटनाने काय झालं, शुचिमुख मेला. शुचिमुखस्य उपदेशेन कुपितः कश्चन वानर. शुचिमुख के उपदेश के कारण क्रोधित हुआ कोई एक बंदर, कश्चन वानर, कोई एक बंदर, तम शुचिमुखम, उस शुचिमुख को पक्षयोः गृहीत्वा, पंखों से पकड़कर, शिला तले घटितवान, पत्थर पर जोर जोर से उसको क्या किया, हिलाया, उसको जोर जोर से उसको घर्षण किया, उसको ड्रैग किया. तेन घट्टनेन, उस घर्षण की वजह से शुचिमुख मर गया. अतः मूर्खम उद्दिश्य उपदेशः अस्माकं विनाशाय एव भवति. कथेचा बोध आहे की अतः, म्हणून, मूर्खम उद्दिश्य उपदेश, मूर्खाला उद्देशून केलेला उपदेश, अस्माकं विनाशाय एव भवति, आपल्या सगळ्याच्या विनाशासाठीच होतो. इसलिए मूर्ख को उद्देशित करके किया हुआ उपदेश हम सबके विनाश के लिए ही कारण होता है. हम सबका विनाश ही होता है मूर्खों को उद्देश करके. कथा समजताना कुणाला काही समस्या, काही समजलं नाही, अर्थ कुठली समजली आहे? चला, आता आपण काही व्याकरणाचं थोडस बघूया. यात मग सांगितलं होतं आसित, अस धातूचं भूतकाळी रूप आहे आसित, होता या अर्थी. त्यानंतर तत्र हे अव्ययपद आहे. वसंती स्म, असं जर नुसतं वसंती बघितलं तर राहत आहे, आणि वसंती स्म म्हणजे राहत होता. स्म हे लागल्याबरोबर इथे भूतकाळाचा इथे बोध होतो, वसंती स्म, राहत होता. त्यानंतर या कथेमध्ये बघा सर्वत्र, अपि, तर एकदा, अतः, असे जे शब्द आले, च, इति, चेत, हे जे आहे हे अव्यय पद आहेत. न, कुत्र, तत्र, वा, इतः, मौनेन इतः गच्छतु, इथे इतः आलाय, इतः हा पण एक अव्यय पद आहे. किम अव्यय पद आहे. सम्यक अव्यय पद आहे. असे बरेच इथे अव्यय पद आले आहे. अतः, वृथा, परितः, परितः शुष्काणी पर्णाने, की नाही, तर परितः हा पण एक अव्यय पदच आहे. सर्वत्र अव्यय पद आहे. बरेच अव्यय पद या गोष्टीमध्ये आलेले आहेत. सोढूम, सह धातू आहे, तुमंत प्रत्यय आहे, सोढूम. स्थापयित्वा, स्था धातू आहे, स्थापयित्वा, त्वांत रूप आहे, त्वांत प्रत्यय. त्यानंतर चिंतितवंत, जसं आता चिंतितवान एक वचन आहे, चिंतितवंत बहुवचन, तवतु प्रत्यय. चिंतयित्वा, चिंतयित्वा, चिंत धातू, त्वा प्रत्यय, त्वांत अव्यय आहे. स्थापयित्वा, इथे पण त्वांत रूप दिसतंय आपल्याला. दृष्ट्वा, शुचिमुख, नाम, पक्षी, येतात सर्व, त्या परिच्छेदामध्ये बघा
वानराणां वृथा प्रयासं दृष्ट्वा, इथे दृष्ट्वा दृश्य पश्च धातू त्वांतरूप आलेला आहे ना, तर अशी काही आहे. गत्वा, गम गच्छ धातू त्वा प्रत्यय त्वांतव्य आहे. आता बघा, मौनेन इतः गच्छतु, गच्छतु इथे ऑर्डर केलेला आहे, जा. हा, गच्छतु हा इथे लोट लकार आहे, ऑर्डर केलेला आहे. घट्टितवान, पुन्हा इथे तवतू प्रत्यय आहे घट्टितवान मध्ये. कुणाला काही समस्या आहे का गोष्टीमध्ये? मी प्रश्न विचारू का, समजली असेल तर? हरिओम, गोष्ट समजली असेल तर प्रश्न विचारू का? हो. चला. बहवः वानराः कुत्र वसन्ति स्म? बहवः वानराः कश्चन पर्वत वसती पर्वते. स्म. बरोबर, पण आता पुत्र असा जेव्हा प्रश्न येतो तर उत्तर आपलं हे सप्तमी विभक्तीतच असणार, म्हणून कश्चन पर्वते, कश्चन पर्वते. पर्वते. हा, बहवः वानराः कश्चन पर्वते वसन्ति स्म असं होईल. त्यानंतर कदाचित कः समयः संप्राप्तः? कदाचित हेमंत समयः संप्राप्तः. बहु हेमंत समये वातावरणे किम् आसीत्? हेमंत समये वातावरणे अत्यंत शैत्यम आसीत्. अत्यंतं शैत्यं. शैत्यम आसीत्. शैत्यकारणेन हेमंत समये किं किं भवति स्म? शैत्यकारणे हिमपातः भवति स्म. बहु शैत्यं तथा हिमपातः भवति. शैत्यं तथा हिमपातः भवति स्म. मी किं किं म्हटलं की नाही, दोन शैत्यं तथा हिमपातः भवति. हिमपातः च अपि भवति. हा, शैत्यं तथा हिमपातः असं लिहिलं तरी चालते, किंवा मग शैत्यं हिमपातः च भवति स्म असं लिहिलं तरी चालते. अपि नको. शैत्यं हिमपातः च अपि भवति स्म असं करावं लागेल. एकदा कश्चित् वानरः कुतश्चित् कानि फलानि आनीतवान्? गुञ्जाफलानि आनीतवान्. बहु उत्तमं. पूर्ण वाक्येन उत्तरं महोदय.
एकदा कश्चित् वानरः गुञ्जाफलानि आनीतवान्। कुतश्चित् गुञ्जाफलानि आनीतवान्। तानि गुञ्जाफलानि कीदृशानि आसन्? तानि गुञ्जाफलानि अग्निकणसदृशानि आसन्। सदृशानि आसन्। अरे वा. अग्निकणसदृशानि आसन्। घे. वानराः किं चिन्तितवन्तः? वानराः किं चिन्तितवन्तः? वानराः चिन्तितवन्तः। महोदय वदतु कृपया। वानराः किं चिन्तितवन्तः? इतोपि के सन्ति अन्ये? कृपया उत्तरं। वानराः किं चिन्तितवन्तः? पूर्णम् उत्तरम्। परितः शुष्कानि पर्णानि स्थापयित्वा फुत्कार कुर्मः चेत् अग्नि उत्पद्यते। पूर्णं यावत्पर्यन्तं तत्र अवतरणचिह्न दृश्यते किल, इन्वर्टेड कॉमा, तावत्पर्यन्तं लेखनीयम्। पूर्णम् उत्तरं कथं भविष्यति? वानराः चिन्तितवन्तः यत् हि एतान् अग्निकणान् मध्ये स्थापयित्वा परितः शुष्कानि पर्णानि स्थापयित्वा फुत्कारं कुर्मः चेत् अग्निः उत्पद्यते, तेन वयं शैत्यपीडां दूरीकर्तुं शक्नुमः इति. एवढं चिंतन केलं होतं 15 इन्व्हर्टेड कॉमा जिथून सुरू झाला जिथे संपला तिथपर्यंतच पूर्ण लिहावं लागतं. ठीक आहे. हा. पक्षेः नाम किम् आसीत्? पक्षे शुचिमुखः नाम आसीत्। पक्षेः नाम शुचिमुखः आसीत्. वानराणां वृथा प्रयासं दृष्ट्वा शुचिमुखः किम् उक्तवान्? भो मूर्खा, एते अग्निकणा न, अपितु एतानि गुञ्जाफलानि भवन्तः किमर्थ व्यर्थश्रमम् अनुभवन्ति. पूर्ण इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट होतपर्यंत. अच्छा, पुढे आहेत. हा. कुत्रापि गुहायां निर्वात प्रदेशः अस्ति वा इति अन्विषन्तु, तत्र गत्वा तिष्ठन्तु इति. बहु उत्तमं महोदय. तेषु वानरेषु एकः वृद्धः वानरः आसीत्. सः शुचिमुखं किम् उक्तवान्? वृद्धः वानरः शुचिमुखं किम् उक्तवान्? अरे मूर्ख, किं करणीयं किं न करणीयम् इति वयं सम्यक् जानीमः. भवतः उपदेशः न अपेक्षितः. मौनेन इतः गच्छतु इति. बहु उत्तमं. शुचिमुखः वृद्धस्य वानरस्य वाक्यम् अनादृत्य पुनः किम् उक्तवान्? किमर्थ वृथा श्रमम् अनुभवन्ति भवन्तः इति वक्तुम् आरब्धवान्. बहु उत्तमम्.
शुचिमुखस्य उपदेशेन कुपितः कश्चन वानरः किं कृतवान्? शुचिमुखस्य उपदेशेन कुपितः कश्चन वानरः किं कृतवान्? तं पक्षयोः गृहीत्वा शिलातले घटितवान्। तेन घट्टनेन शुचिमुखः मृतः। बहु उत्तमं महोदय। अस्तु, तर्हि मूर्खम् उद्दिश्य उपदेशः अस्माकं विनाशाय एव भवति। अस्तु, तर्हि कथा अद्य समाप्ता, अर्थमपि समाप्तं, प्रश्नाः अपि अभवन्। अधुना शान्तिमन्त्रेण समापयामः। सर्वेऽपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु सर्वे निरामयाः, भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे सर्वे भद्राणि पश्यन्तु, भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् मा कश्चित् दुःखभाग् भवेत्। दुःखभाग् भवेत्। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। धन्यवादः। शुभरात्रि, पुनर्मिलामः। पुनर्मिलामः। शुभरात्रि। शुभरात्रि।